बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बिहारच्या पाटण्यामधून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। बीपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थी आंदोलनाला बसलेत। पेपर लीक उत्तर तालिकेतील त्रुटी आहेत त्यावरून विद्यार्थी बरेच आक्रमक झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी आहे। हजारो विद्यार्थी एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणि राजभवनावर धडकण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पाटण्यामध्ये बीपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखीनच उग्र स्वरूपाचं होत आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो परीक्षेतले गैरव्यवहार त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय। आणि ही दृश्य आपण पाहतोय पेपर लीक आणि उत्तर तालिकेतील त्रुटींविरोधात या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। जंतर मंतर नंतर झारखंड नंतर आता बिहारमध्ये सुद्धा परीक्षेतल्या गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पेपर लीक प्रकरणी आणि उत्तर तालिकेतल्या ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भात हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। बीपीएससी परीक्षेतले गैरव्यवहार आहेत त्याच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करतायत आणि या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे तर या परीक्षा रद्द करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी लावून धरलेली आहे। अगदी तसं जंतर मंतरवर जशा आशयाचं या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, झारखंडमध्ये जशा आशयाचं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं त्याच आशयाचं आंदोलन बिहारच्या पाटणामध्ये सुद्धा पाहायला मिळते। जेन्झी एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी आपण पाहतोय। ग्रुप्स आहेत एकवटल्याचं दिसतंय। पोलीस त्यांना सावरण्याचा आंदोलन नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। हातामध्ये भारताचे झेंडे घेऊन तिरंगे घेऊन हे विद्यार्थी एकवटल्याचं दिसतंय। जोरदार घोषणाबाजी आणि या सगळ्या परीक्षा रद्द कराव्यात ही मागणी या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते। या विद्यार्थ्यांनी लावून धरलेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि याच बंदोबस्तामध्ये पोलीस ही गर्दी आणि हे आंदोलन नियंत्रणामध्ये आणण्याच्या प्रयत्नात जोरदार घोषणाबाजी होते। परीक्षेतले गैरव्यवहार जे सुरू आहेत त्या विरोधात देशभर आंदोलन उफाळताना पाहायला मिळतात। त्याची दृश्य आहेत बिहारमधून बिहारच्या पाटण्यामध्ये। ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणची दृश्य आहेत। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केला गेलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले गेलेले आहेत।